नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर दिवाळी जवळ आली आहे। काल सगळ्यांनी एवढ्याशा पोटलीच्या माझ्या व्हिडिओनं बॉक्स तुम्हाला दिवाळीनंतर पाठवते, कारण प्रिंटिंग कंप्लीट नाहीये। तर एवढं जे तुम्ही मला समजावून घेतलं त्यासाठी खूप 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 सॉरी। मी एक सेकंदही न झोपता सगळ्यांच्या पोटली रेकी केल्या आहेत, सगळ्यांना मेसेज केलेले आहेत। अजून ज्यांच्या राहिल्यात त्यांचं आज काम पूर्ण होईल। तर सगळ्यांनी ज्यांच्या पोटल्या राहिलेल्या असो, बॉटल असो, अजून काही असो, सगळ्यांनी हाय करून आपला नंबर वर घ्या। हाय करत जा, नंबर वर घेत जा, असं म्हणू नका 3 दिवस झाले, 4 दिवस झाले। नवीन जे आहेत त्यांचे तुम्ही फॅमिलीमध्ये आलात त्यासाठी खूप 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 धन्यवाद। पण ताईकडे ऑर्डर करताना कमीत कमी 15 ते 3 आठवडे ऑर्डरला लागतात, ह्याची तयारी ठेवूनच ऑर्डर करत जा। तर दुसरी गोष्ट, जे काही राहिलं आहे ते हाय करून नंबर वरती घ्या। 11 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून मी ऑनलाईन आहे। आपलं पोहोचलं पाहिजे। ज्यांना आता मी मेसेज केलाय तुमची पोटली कुरिअर करत आहे, बॉटल कुरिअर करत आहे, काय कुरिअर करत आहे, रेकी करत आहे, त्या लोकांनी अजिबात हाय करून वर विचारू नका। सगळ्यांचं कुरिअर गेलेलं आहे, तुमच्यापाशी 2-3 दिवसात पोहोचेल। आता जे राहिले आहेत ना त्यांनीच फक्त आज वर या। म्हणजे काय होईल की मी एका डायरीत बघणं, वहीत बघणं, लॅपला बघणं, टॅबला बघणं असलं काही होण्यापेक्षा पटपट माझं काम सुरुवात होईल। जर करू शकलात तेवढी मदत माझी जरूर करा। काल ज्यांनी समजावून घेतलं त्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद। आज तुमच्यासाठी स्पेशल रेमेडी घेऊन आली आहे मी, ती म्हणजे जी कोणी घेऊ शकली नाहीयेत पावलं। आता प्रत्येकाला नाही जमली पावलं घ्यायला दिवाळीसाठी, तर तुम्ही जवळपास राहत असाल किंवा दिवाळीच्या नंतर तुम्हाला पोहोचली तर तुम्ही अजूनही बुक करा या रेटमध्ये, कारण परत नाही मिळणार ही। तर ही पावलं ज्यांना जमली नाहीयेत घ्यायला त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खास आहे। सगळ्यांनी केला तरी चालेल। पावलं ज्यांना पोहोचली आहे, ज्यांच्याकडे येणार आहेत अजून, त्यांनीही करा आणि कुणीही केला तरी चालेल। पण ज्यांच्याकडे पावलं नाही आहेत पण पावलाची, लक्ष्मीच्या पावलांची रेमेडी तुम्हाला हवी आहे, ती धनतेरससाठी खास रेमेडी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर या प्रकारे धनतेरसला करा ही लक्ष्मीची पाऊले घरातल्या घरात तयार आणि लक्ष्मीला स्थिर ठेवा आपल्या घरी। प्रत्येकाचे प्रश्न होते, ताई आमच्याकडे तशी मूर्ती नाहीये, काय करू काय नाही। तर या वर्षी नाहीये तर पुढच्या वर्षी लक्षात ठेवा आणि धनतेरसला पितळेची मूर्ती खरेदी करा। किंवा उद्याचा दिवस, जो उद्याचा दिवस आहे म्हणजे शनिवार आहे, तो 400 वर्षांनी येणारा हा सुंदर योग आहे। अनेक योग, गजकेसरी योग, अनेक छान छान योग, 4 योग एकत्र येऊन तो दिवस होतोय। असा दिवस कधीतरी येतो, 400 वर्षांना आलाय, अजून पुढे किती वर्षांना येईल हे कुणालाही माहित नाहीये, किंवा 100 वर्षांना येईल सुद्धा, आपण असू नसू, आपल्या काळात परत तो योग येणार नाहीये। म्हणून जे काही तुम्हाला खरेदी करायचंय ते अक्षय वाढ होते, जे गजकेसरी योगावर या रविपुष्य योगावर जे खरेदी करतो ना आपण, त्याची 10 पट 4 वाढ होते। ते पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी त्या गोष्टी आपल्याकडे राहतात। म्हणून सोने खरेदी करायचंय, गाडी खरेदी करायचंय, काहीही दिवाळीची खरेदी तुम्हाला करायची असेल, अगदी मी म्हणते किराण्यापासून कपड्यापर्यंत सुद्धा उद्या खरेदी करायची असेल तुम्हाला, तर तुम्ही करू शकता। शनिवार म्हणून जाऊ नका कुठंही, तर दिवस उद्याचा एवढा चांगला आहे त्यासाठी तुम्ही खरेदी करू शकता। ही एक तुम्हाला बोनस टिप होती। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरातल्या घरात आपण पावलं कशी तयार करायची आहेत। आता मी इथं माझं साधं वॉटर घेतेय, पण तुम्ही गंगाजल घ्या करताना, लक्षात नाही राहिलं घ्यायचं त्याच्यामुळं। तर काय लागणार आहे आपल्याला ह्याला, एक आपलं ताम्हण किंवा पूजा ज्याच्यात आपण करतो ती आपल्याला हे। बर, दुसरी गोष्ट, मला फार जणींच्या ह्याच्यात दिसतंय तसं म्हणून मी सांगते की तुम्ही जे मला व्हिडिओ पाठवता त्यामध्ये की देवाला स्टीलची ह्याची भांडी वापरू नका, स्टीलची भांडी वापरू नका। रेमेडीला ती आपली जी घरात जेवतो ती भांडी वापरू नका। रेमेडीसाठी खास एक डिश ठेवा, रेमेडीसाठी वेगळं ताम्हण ठेवा। आणि देवाला कधी पण, जसं मी सांगते पंचधातूच्या देव ह्याच्यात देवत्व असतं, तसंच देवाला तांबा, पितळ, चांदी, सोनं आणि आजकाल हे काही आपल्याला परवडत नाही म्हणून सिल्वर कोटिंग,
किंवा जर्मन सिल्वर कोटिंग हे आलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रकारचीच फक्त भांडी वापरत जा. स्टीलची भांडी देवांना वापरू नका, प्लॅस्टिकची त्याहून वापरू नका. देव नाराज होतात, लक्ष्मी माता नाराज होते, त्यामुळे अशी भांडी कधीही देवांसाठी वापरू नका. सिल्वर कोटिंगचे छान छान पूजा सेट आपल्याकडे सुद्धा आहेत किंवा सगळीकडे मिळतात, तर ते वापरत जा. मी दिवाळीसाठी उशीर झालाय पण खूप छान छान दिवे वगैरे सगळं आणलेले, तर आपण ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघूया आता की आपल्याला काय. तर आत्ता फक्त आत्ताचं कामच आपल्याला बघायचंय. आणि आत्ता ज्यांना पावलं घ्यायला नाही जमली, परिस्थितीमुळे नाही जमली, कशामुळे नाही जमली, त्यांनी मार्गशीर्षातल्या गुरुवारपर्यंत पावलं घेऊन ठेवा. मार्गशीर्षातल्या गुरुवारपर्यंत पोटली घेऊन ठेवा. पुन्हा लक्ष्मीच आहे ती. आणि काही काही रेमेडी या कधीही अमावस्येला केल्या तर चालतात. त्यामुळं पुढं पण तुम्ही हे घेऊन ठेवा. ज्यांना आत्ता नाही जमते किंवा माझ्यापर्यंत पोचत नाहीये माझं तुमच्यापर्यंत, तर त्यावेळी मार्गशीर्षातला गुरुवार हा तेवढाच उत्तम आहे. आणि असे बरेच योग आहेत. तुम्हाला मी मध्ये पण व्हिडिओ ज्योतिष कट्ट्याला केलाय की खूप यावर्षी योग छान आलेले आहेत. दिवाळीपर्यंत कधी न घडलेले योग आहेत. धनतेरस शुक्रवारी येत आहे, म्हणजे अशा अनेक योग घडलेले आहेत. त्यामुळं अजिबात काळजी करू नका. सगळे दिवस या वर्षीचे मस्त मस्त आहेत. तर चला, आपल्याला व्हिडिओत काय करायचंय, तर पिवळा पेपर घ्या. पिवळा नसेल तर कोरा पांढरा पेपर आपल्या पोरांच्या ड्रॉइंग ह्याच्या वही मधला एक पेपर फाडून घ्या. माझ्याकडे पांढरी ड्रॉइंगची वही नाही, तर मी तो घेतला असता. पण पिवळा आणि पांढरा दोनच कलर आपल्याला घ्यायचे. एक लागणारे पेन आपल्याला रेड कलरचा, लागणारे एक कवडी, लागणारे एक हे गोमती चक्र आणि लागणारे एक दालचिनीची स्टिक. चला रेमेडीला सुरुवात करूया. आणि त्यात महत्वाचं काय लागणार आहे आपल्याला, तर कुंकू. कुंकू हे महत्वाचं. आता तुम्ही म्हणला आत्ताच ताईनं सांगितलं स्टील वापरू नको आणि स्वतः स्टील घेऊन आली, तर आपल्या अनुश्रीनं आणून दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता ह्याच्यातच भागवायचंय, तुम्हाला माहितीये. तर थोडंसं कुंकू घ्या चमचाभर. त्याच्यामध्ये थोडंसं केशर घाला. केशराच्या काड्या असल्या तर जरूर घाला, नसल्या तर राहू दे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल घाला. नसेल ज्याच्या घरात गंगाजल त्यानं साधं स्वच्छ आपण जे पितो ते पाणी घातलं तरीही चालेल. तर या प्रकारे हे सगळं आपल्याला मस्तपैकी कालवून घ्या. जरा असं पसरवून कालवून घ्या. हळदीचं कुंकू घ्या शक्यतो, ते सगळ्यात चांगलं बाकी कशापेक्षा सुद्धा. तर केशर आणि कुंकू या प्रकारे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. झालं हे बघा, केशर पण यात मिसळलं गेलं आणि हे पण मिसळलं गेलं. आता काय करायचंय, कॅमेरा खाली घेऊन मी तुम्हाला दाखवते काय करायचंय. तर हे झालं आपलं केशर आणि कुंकू तयार. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर बनवायची पावलं. कशी बनवणार हे मी आता खाली ठेवते 2 मिनिटं. पण मूठ करून जसे आपण लक्ष्मींना करतो त्या प्रकारे उजव्या हातानं उजवं पाऊल, डाव्या हातानं डावं पाऊल असं बनवायचं आपल्याला आहे. तर हा आहे आता उजवा हात, तुम्हाला दिसेल डावा, पण तो उजवा हात आहे. आणि दुसरं पाऊल कुठलंही उजवं डावं घ्या, पण एक पाऊल असं पुढं घ्या, नाकी जवळ घ्या. आणि त्याला नेहमीसारखी आपली 5 बोटं काढा. ते तर कुठल्या बोटानं काढलं काय काढलं हे करू नका. तुम्हाला जे बोट असेल त्या बोटानं तुम्ही काढा. नो जज करत बसू नका. फक्त दाखवायचं एवढ्या गडबडीत मला तुम्हाला ही सुंदरशी रेमेडी म्हणून. त्यानंतर इथं एक टिपका काढा फक्त. बस, ही झाली आपली लक्ष्मीची पावलं तयार. आता यानंतर काय करणार आहे तुम्ही, तर ही आपल्याला ताम्हणामध्ये ठेवायचे किंवा पूजेच्या थाळीमध्ये आपल्याला ठेवायचे. कधी करायचे तर धनतेरस दिवशी करायचे. हे आधी दिवसा करून ठेवली तरीही चालणार आहेत. आता हे सगळं वाळायला 10-15 मिनिटं जातील. ते वाळून झाल्यावर, पूर्णपणे वाळून झाल्यावर त्याच्यावर लिहायचं आहे 108 वेळा जप श्रीम. आता इथं मी वर पण बघा इथं लिहिला होता मी श्रीम. तर जसं आपलं आता हे सुलट उलट असेल तसं पूर्ण इकडनं 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 आणि इकडनं जेवढी जागा शिल्लक आहे त्यात 108 वेळा आपल्याला जप लिहायचा आहे. श्रीम
काय लाल पेननं जप लिहायचं आहे आपल्याला. इथं श्रीम 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 एवढं लिहायचं आहे. पूर्ण पान लाल पेन, स्केच पेन वापरा, हा पेन वापरा, भरलं पाहिजे श्रीम म्हणून. त्यानंतर त्याच्यावर ठेवायचे आपल्याला एक गोमती चक्र, त्याच्यावर ठेवायचं आपल्याला एक कवडी आणि त्याच्यावर ठेवायची आपल्याला ही स्टिक. ह्याच्यावर हिरव्या पेननं तुम्ही 520 लिहू शकता. सिलिमेन स्टिकवर 520 तुम्ही हिरव्या पेननं लिहू शकता. या सगळ्याला गंध, फूल, अक्षदा सगळं व्हायचं आहे. उदबत्ती ओवाळायची आहे आणि धनतेरस दिवशी ही अशीच प्लेटमध्ये हे धनतेरसच्या पूजेपाशी ठेवायचं आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजनात सुद्धा हे आपल्याला ठेवायचंय. कुठेही तुम्ही ते व्यवस्थित उचलून ठेवा, घडी वगैरे घालू नका. त्यानंतर लक्ष्मीपूजना दिवशी सुद्धा आपल्याला जे आहे ह्यालाच हळदी कुंकू वाहून उदबत्ती दाखवून बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा आहे. धनतेरसला पण बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ह्याला पण दाखवायचा आहे. अक्षदा, फूल, गंध सगळं, थोडंसं गुलाबाचं जर अत्तर असेल तर गुलाबाचं अत्तर, नाही तर गुलाबाचं फूल याच्यावर शिंपडा. त्यानंतर तुमच्याकडं मनी स्प्रे पोचलेले असतील, ज्यांना हवे असतील त्यांनी मनी स्प्रे ह्याच्यावर सगळीवर हे करा. क्लायंट अट्रॅक्शन स्प्रे असतील ते त्याच्यावर फवारा, म्हणजे तुम्हाला अजून त्याच्यात रेकीचं थोडंसं हे मिळेल. तर हे सगळं लक्ष्मीपूजना दिवशी सुद्धा रात्रभर देवापाशी राहिलं पाहिजे. लक्ष्मीपूजनामध्ये ही पावलं अशीच राहिली पाहिजे. त्यानंतर काय करायचंय आपल्याला, लक्ष्मीपूजन झाल्यावर आता तुम्हाला हा कागद केवढा हवा तेवढा घ्या. तुम्ही एवढूसा घेतला तरी चालेल. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. हा कागद, ही दालचिनी, ह्याच्यावर अक्षदा घातल्या असतील आपण, फूल घातलं असेल, हे सगळं फूल फक्त काढून ठेवायचं. अक्षदा 2-3 ठेवायच्या, बाकीच्या काढायच्या. पण स्टिक, गोमती चक्र आणि कवडी अजिबात काढायची नाही. पेपरची घडी घालायची नाहीये. असा पेपर आपल्याला लॉकरमध्ये ठेवून टाकायचा आहे. आपल्याला कॅश बॉक्समध्ये ठेवून टाकायचं आहे. आपण कुठं पैसे ठेवतो तिथं ठेवायचं आहे. आता ज्यांचे ऑनलाईन बिझनेस आहेत की आपल्याला कॅश बॉक्स यापेक्षा सुद्धा फोन महत्वाचा आहे, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कमीत कमी संध्याकाळी ज्यावेळी आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळी आपलं चेकबुक असो, पासबुक असो, एटीएम असो, नाहीतर फोन पेचा फोन असो, सरळ जग बदललं आहे त्याप्रमाणे बदललं पाहिजे. पैसा जर आपला त्यात आहे तर आपल्याला त्याचीच पूजा केली पाहिजे. म्हणून 5 मिनिटं ह्याच्यावरती आपला फोन ठेवा. जे ऑनलाईन बिझनेस करतात त्यांनी 5 मिनिटं ह्याच्यावर फोन ठेवा आणि ज्यांच्या घरात कॅश आहे त्यांनी ह्याच्यावर कॅश ठेवा. थोडा वेळ ह्याच्यावर कॅश ठेवा. पूजेच्या वेळी जे आपण सगळी कॅश पूजा करतो त्यावेळी कॅश ठेवा, नाही तर 11 रुपयाची नाणी ठेवा. काहीही ह्याच्यावर थोड्या वेळ ठेवा चार्ज होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर जी काही तुम्हाला शक्य आहे बाबा 10, 20, 100 रुपयाची नोट ती याच्यावर ठेवा आणि असा कागद आपल्या लॉकरमध्ये ठेवा. वर्षभर माता लक्ष्मी तुमच्याकडं याच प्रकारे स्थिर राहील. आता हे ठेवायचं कधी, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी, किंवा म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यावरचा सूर्य नाही बघायचा, त्याच्या आधी पहाटे, रात्री कधी पण उठा तुम्ही. 10, 12, 1, 2, 3, 2 ते 3 ही वेळ एकदम छान आहे. 2 ते 3 वेळा जाग आली तुम्हाला तर छान आहे, नाही तर पहाटे उठून ह्याला स्थिर करा. म्हणजे पहाटे उठून हे आपल्या कॅश बॉक्समध्ये ठेवून टाका. कळलेलं आहे तुम्हाला, तरी मी तोंड दाखवत नाहीये. तर कॅश बॉक्समध्ये ठेवून टाका, म्हणजे आपल्याकडं लक्ष्मी ही स्थिरवासी राहील. लक्ष्मी येती भरपूर पण टिकत नाही, या सगळ्या आपल्या गोष्टी बंद होतील. श्रीमचा मंत्र लिहा मनापासून, भावनेनं पूर्ण, कारण लक्ष्मी आहे तर सगळं आहे. व्हिडिओ तुम्ही माझे बघत आहात की तिच्यासाठी वाटेल ते, जर एखाद्या पाहुण्यासाठी करतो तो माता लक्ष्मीसाठी आणि तिच्या पतीसाठी आपल्याला जे पाहिजे ते केलंच पाहिजे. त्याच प्रकारे दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी नुसती सांगते, आता रेमेडी घेऊन येईल वाटलंच तुमच्यासाठी परत दिवाळीपर्यंत जमली तर. स्प्रे मागच्या दिवाळीला सांगितला होता मी, ज्यांच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे नाहीये, मनी स्प्रे नाहीये, त्यांनी मागचा व्हिडिओ बघा आणि तो स्प्रे तयार करा आणि त्यानं सगळीकडे तुम्ही क्लिनिंग करा, पर्स वगैरे त्यानं पुसून घ्या. तर
हा कागद लॉकरमध्ये ठेवायचा आहे, घडी घालायची नाहीये, आपल्या लॉकरच्याच मानानं घ्या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर ही कवडी आणि हे ह्याच्यावरच राहू दे, त्याच्यावरती तुम्ही तुमचे दागिने ठेवा, पैसे ठेवा, काहीही ठेवा. पण लॉकर असू दे, कॅश बॉक्स असला तर कॅश बॉक्सच्या मापाचाच करा, त्यामध्ये खाली स्थिर राहू दे तिला, वरती जे येतील ते पैसे चार्ज होत राहतील, वाढत राहतील, फ्लो वाढत राहील, पैसा यायचा, आगमन होईल पैशाचं लक्ष्मी मातेच्या पावलांच्या रूपानं. लक्ष्मी मातेची पूजा ही विष्णूला सोडून करू नका. ती मूर्ती नसेल तुमच्याकडं, फोटो आणा यावर्षी छोटासा, त्या न करा. किंवा लक्ष्मीच्या जवळ बालाजीची मूर्ती असेल तर ती बसवा तुम्ही. पण लक्ष्मी आणि बालाजी आणि गणपती आपण काय करतो, गणपती आणि माता लक्ष्मी यांची पूजा जास्त प्रमाणात केली जाते. तर चुकूनही ही चूक करू नका की माता लक्ष्मीच्या किंवा गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला लक्ष्मीला ठेवू नका. गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला लक्ष्मी मातेचा फोटो अगर मूर्ती ठेवू नका, कारण लक्ष्मी माता ही गणपती बाप्पाची आई आहे, त्यांनी आई मानलेली आहे. त्यामुळं आईची जागा असती आपल्या उजव्या हाताला आणि पत्नीची जागा असती आपल्या डाव्या हाताला. पुरुषांसाठी, गणपती बाप्पा पुरुष आहेत तर त्या साईडला, म्हणून गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला लक्ष्मी माता ठेवा. ही छोटीशी चूक आहे पण ही आपल्याला वर्षभर भोगावी लागती, कारण तिथे लक्ष्मी माता नाराज होती की आईचं स्थान आहे उजव्या बाजूला, पत्नीचं स्थान आहे डाव्या बाजूला. आणि इथंच आपण जर चूक केली तर लक्ष्मी माता तुम्ही कितीही पूजा अर्चा करा, किती काही म्हणा, पण तिच्या नात्याचा तिथं अपभ्रंश झालेला असतो, त्यामुळं ती प्रसन्न होऊ शकत नाही. तर हे काम तुम्ही कधीही करू नका. लक्ष्मीपूजनांमध्ये जर चुकून माकून चुका झाल्या असल्या माफी मागा. यावर्षीपासनं या छोट्या छोट्या गोष्टी पाळा. त्यानंतर हे सगळं ठेवून झाल्यावर आरती सांगते तुम्हाला. ज्यावेळी जर लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे आहे किंवा ती मूर्ती असो, कुठला फोटो आहे, काहीही घ्या, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सगळ्यात जास्त लक्ष पाहिजे आपल्याला माता लक्ष्मीच्या पावलांकडं. पावलांची आरती आपल्याला सुरुवात केल्यावर आपण असं सुरुवात करतो, दुर्गे दुर्गड भारी म्हटलं की असं ओवाळतो, तसं करू नका. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी असं प्रत्येक देवाचं आहे, पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही लक्ष्मीची पूजा झाल्यावर आरती कराल, धनतेरसच्या दिवशी आरती कराल, त्या दिवशी पहिल्यांदा ओवाळायचं आणि पहिल्यांदा बघायचं लक्ष्मी मातेच्या पायांकडं. आधी श्रृंगार झाला असेल, अभिषेक झाला असेल, सगळं मला शक्य झालं तर मी दाखवणार आहे तुम्हाला, नाही शक्य झालं तरी लक्षात घ्या मी काय काय सांगत आहे ते. तर जे आपण आरतीचं ताट घेऊ, त्या आरतीचं ताट पहिल्यांदा तिच्या पावलांकडे बघा. 6 वेळा आरती ही पावलांवरनं करा. तिच्या पावलांच्या नंतर तिच्या नाभीस्थानीकडं म्हणजे मध्यभागी बघा आणि तिथं 6 वेळा आरती ओवाळा आणि नंतर तिच्या नजरेवर तो चेहऱ्यासमोर नजरेला नजर देऊन आरती ओवाळा. म्हणजे खरं तर चेहरा नसतो, हृदय चक्राला म्हणजे इथं आरती ओवाळायची असते देवाला, पण आपलं तोंड येतं. तर इथं ज्यांना शक्य आहे लगेच कळेल इथं आला माता लक्ष्मीचा, आता हाड इथं असेल, हाड इथं असेल तर तिथं ओवाळा. याच 3 प्रकारे आरती ओवाळायची. संपूर्ण आरती संपोस्तोर पावलाला 6, बेंबीच्या जागी 6 आणि हृदयाच्या जागी 6 वेळा. अशीच आरत्या संपोस्तोर वरचं झालं की परत खाली यायचं, परत 6 वेळा, परत 6 वेळा आणि परत 6 वेळा. ही आरतीची योग्य पद्धत आहे सर्व देवांची. पण माता लक्ष्मीच्या वेळी धनतेरसला, लक्ष्मीपूजनाला मातेची आरती करताना या चुका करू नका. मूर्ती बसवताना या चुका करू नका. तर माझ्याच्याने जेवढं शक्य आहे तेवढं तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आज अजून घेऊन आले मी तुमच्यासाठी, बघा काय हे माझ्या आवडते मोतीचूरचे लाडू. पण हे लाडू नाहीये तर या आहेत मेणबत्त्या. जर दिवाळीला कोणाला असा लड्डू धमाका करायचा असेल तर करा. पोचवू शकत नाहीये मी तुमच्याकडे आता दिवस खूप कमी राहिलेत. तर असा लड्डूचा बॉक्स आपण तयार केलाय. तर परत कधीतरी किंवा पुढच्या दिवाळीला आपण ह्याचं मस्तपैकी हे करूया. तर असेल अगदी जवळपास माझ्या कोणी असेल तर त्यांनी ऑर्डर करू शकता. 1, 2, 4 पीस शिल्लक आहेत फक्त, ते इथल्या इथंच आम्ही सगळे केले म्हणून.
तर किती छान दिसतात बघा. लड्डूची मेणबत्ती, लड्डूची पंती दारात लावताना किती आनंद होईल आणि किती सुंदर. त्याच प्रकारे एंजल किती छान दिसतात. एंजल दारात लावल्यावर. उलूक महाराज त्यांचं तर काही बोलायलाच नको, मी तर रोज लावायला सुरुवात केली आतापासून. तर उलूक महाराज हे आपल्याकडं ज्यांच्याकडं आहेत, पोचले, त्या सगळ्यांनी त्याचा पुरेपूर आनंद घ्या. ज्यांच्यापाशी नाही पोचले त्यांनी मागच्या वर्षी घरात पोटली कशी तयार करायची हाही माझा व्हिडिओ आहे, तो बघा. त्याप्रमाणे पोटली तयार करा, याप्रमाणे पावलं तयार करा. पैसा जवळ असो पैसा जवळ नसो, आनंदी राहायचं. जे आपल्याकडं आहे त्यातनं आपण पुढं जायचं. म्हणून पावलं काहींना घ्यायला नाही जमली, त्या ताई नाराज होत आहेत, तर नाराज होऊ नका. तुमच्यासाठीच मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हा चार्ज आहे, हा रेकी चार्ज आहे, हा सिद्ध आहे. त्यामुळे ह्याची पॉवर ही बोलायलाच नको एवढी आहे. म्हणजे डिवाइन पॉवर पशीच ह्याची पॉवर पोचल एवढी ह्याच्यात तर पॉवर आहे. पण आपल्या मनाची पॉवर सुद्धा आपण घालून या प्रकारे करू शकतो. तर नको दाखवायला, कळलंच आहे तर मला सगळ्यांना फोटो टाकेन वाटल्यास मध्ये. तर आजचा आणि अगदी लाल पेनच वापरायचा आहे, दुसरा नाही. याच्यावर जर तुम्हाला तुमची अफर्मेशन लिहायची असेल, पुढच्या वर्षीपर्यंतचा तुमचा काही गोल सेट असेल की मला पुढच्या वर्षीपर्यंत 10 लाख रुपये कमवायचे, तर तिथं तुम्ही हिरव्या पेनने ह्याच्यावर लिहून ठेवू शकता की 2024 साली माझा बँक बॅलन्स इतका आहे, थँक्यू युनिवर्स, हे लिहू शकता. नाही तर नुसता 4-5 वेळा जेवढी स्टिक आहे, स्टिक शक्यतो अशीच वापरा. डीमार्टला मिळती बघा, तर छोट्या स्टिक वापरण्यापेक्षा एकदा थोडासा खर्च करा. ही स्टिक आणा, ही ओरिजिनल असती, न तुटलेली असती आणि रिच्युअललाही चांगली, म्हणजे उपायांनाही चांगली असती. तर ह्याच्यावर हिरव्या पेननं जिथं अख्खा भरून टाका, त्याला 520च्या राजानं लिहून टाका. बघा काय होतंय या वर्षी ते. आणि आपली फॅमिली किंवा खूप साऱ्या माझ्या आता मैत्रिणी सगळ्या जणी युनिव्हर्सशी जुळलेल्या आहेत. युनिव्हर्सला तुम्ही मागता आणि तुम्हाला मिळतं हे तुम्ही सांगायला सुरुवात केलेली आहे. तर याच प्रकारे विश्वास ठेवा, स्वतः हार मानू नका कुठल्या गोष्टीत. किती दुःखी असा युनिव्हर्सला स्माइल द्या आणि मागा, सांगा त्याला माझ्याकडे हे आहे, तू मला दिलंयस, थँक्यू. खरोखर युनिव्हर्स सारखं दुसरं तिसरं काही नाही. म्हणजे आपल्या माइंड सारखं आणि आपल्यासारखं दुसरं तिसरं कुणी नाही. आपणच आपले अफर्मेशन देतो, आपणच ते खेचून आणतो. त्याच प्रकारे बॉटल तर काही मला म्हणजे आता त्या परदेशी कुरिअरवाले बहुतेक मला ओरडतील आता. एवढ्या बॉटल आपल्या भारतापेक्षा, महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद, तेलंगणा, कर्नाटका सगळीकडं बाटल्या, पावलं, पोटली सगळीकडं फिरतीये. गोवा पणजी तर अर्धा निम्मा सगळा बहुतेक सारिकापाशीच आहे, असा झालेला आहे. तर बॉटल सुद्धा ज्यांच्याकडे आहे त्यांनी सुद्धा बॉटलला छान अफर्मेशन द्या. मग याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चिठ्ठी टाकू शकता, एखादी चिठ्ठी याच्यावर लिहून ठेवू शकता. त्यातलं बॉटल व्यवस्थित वापरा. काचेची बॉटल आहे, सॉक्स दिलेला आहे, त्याला सॉक्स घाला. जेवढी ह्यातली एनर्जी कमी नाही झाली पाहिजे, हे कुणाला दिसलं नाही पाहिजे, लक्षात ठेवा. सगळा खेळ आहे ना क्रिस्टलवर आहे. क्रिस्टलला लोकांची नजर पडली की मग आपल्याला त्याचे रेकी घ्यावी लागेल, दुसरं काही होणार नाही, रेकी घ्यावी लागेल. तर सॉक्स घालत चला, जपून बाटली वापरा. अक्षरशः जर कुणाच्या हातनं बॉटल आधी संकेत देतीये तुम्हाला, खूप जणींचे रिझल्ट येते. आज कमेंट करा की बॉटल एवढी सुंदर काम करती, पण जर बॉटल फुटली तर फुटती आणि थोड्या वेळाने तुम्हाला काहीतरी वाईट ऐकायला मिळतं. ती निगेटिव्ह एनर्जी ह्याच्यामध्ये आधीच जागी करते ती तुम्हाला. काहीतरी तुमचं निगेटिव्ह होणार आहे किंवा हिच्यापाशी तरी निगेटिव्ह ऊर्जा, घरात कुणापाशी तरी निगेटिव्ह ऊर्जा आलेली आहे. त्याच वेळी बाटली फुटती सहज गतीने. आदल्या दिवशी अक्षरशः तुम्ही हळदी कुंकू हे लावून बॉटल घरात घेता, पूजा करता, सगळं करता, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा बॉटल फुटती. तर तिथं निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या असतात. आणि ज्यांच्याकडे बॉटल आहे ना त्यांच्या घरामध्ये कुणाच्या ना कुणाच्या हातामध्ये सुलेमानी हकीक हा असलाच पाहिजे. कारण सुलेमानी हकीक सारखी जादूच नाहीये कुठं दुसरीकडं. ती जादूसारखा काम करते निगेटिव्ह ऊर्जांना आपल्यापासून पळून लावण्यासाठी. स्मजिंग सुद्धा मी तुम्हाला कधीतरी शिकवेल की का रोज
रोजच्या रोज आपल्या घरात स्मजिंग करावं म्हणजे आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा. स्टार ऑफ डेव्हिड बघा, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येते की यानं निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. स्टार ऑफ डेव्हिड तुम्हाला एकदा जाळायचंय, दोनदा जाळायचंय, तीनदा तुमच्या तुम्ही खुणा करा, 7 दिवस पुरवा, परत दुसरी घ्या. स्टार ऑफ डेव्हिडला कॅन्डल मॅजिक मध्ये सांगितलं जातं जर 21 स्टार ऑफ डेव्हिड जर 21 दिवस आपण संपेपर्यंत जाळल्या तर पुढच्या 7 जन्मात त्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही. एवढी पॉवर आहे रेकीमध्ये, एवढी पॉवर आहे कॅन्डल मॅजिक मध्ये, एवढी पॉवर आहे स्टार ऑफ डेव्हिड मध्ये आणि एवढी पॉवर आहे अग्नितत्वामध्ये. सगळ्यात महत्वाचं काय आहे? अग्नितत्व. तेलाचा दिवा लावला, तुपाचा दिवा लावला किंवा याचा दिवा, हे सोया वॅक्स आहे सगळं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाईट नाही. सोयाबीन पासून बनवलेलं हे वॅक्स आहे. त्याच्याच मेणबत्त्या फक्त माझ्याकडे मिळतात, बाकी तिसऱ्या कुठल्याही नाही. तर चला बडबड बास करूया. या चला पटपट ज्यांचं राहिले त्यांनी सगळ्यांनी या, हाय करा, वरती या, पत्ते द्या, पिनकोड नंबर द्या, म्हणजे काम आपलं पटपट पटपट संपेल. तर सगळ्यांना हॅपी दिवाळी. बघा माझ्याकडं काय आहे ते. तर वेड्या होऊ नका, लगेच मागू नका, कारण नाहीये आपल्याकडं. इथं जेवढं गावाच्या आसपास होतं तेवढ्यांपुरतंच ते होतं, ते लगेच संपलेलं आहे. 3 नाही तर 4 अशा शिल्लक. घेतले 1-1 लाडू जरी तुम्हाला हवा असेल तरी मग मी देईन तुम्हाला दिवाळी गिफ्ट. 1-1 लाडू देईन मी तुम्हाला. चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. प्लीज सगळ्यांनी हाय करून वर या, म्हणजे काम पटकन होईल, सगळं तुमच्यापर्यंत छान छान पोचेल आणि दिवाळी आपल्याला आनंदाने साजरी करता येईल. तर आजचा व्हिडिओ इथंच पास करते. परत भेटूया नवीन एखाद्या अशा छानशा रेमेडी बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.